जय जय रघुवीर समर्थ। मना गुजरे तूज हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले। सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 202 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आत्मज्ञानाची अनिवार्यता आम्हाला समजावून सांगितली। का हे आत्मज्ञान प्रत्येक जीवाची स्वाभाविक गरज आहे? याचं कारण एकच आहे, प्रत्येक जीवाला समाधानाची तहान लागलेली आहे आणि समाधानालाच आम्ही सुख समजून बसलो। त्यामुळे हे सुख मृगजळाप्रमाणे आम्हाला सारखं एखाद्या तहानलेल्या मृगाला जसं धावत सोडवतं, त्याप्रमाणे आम्हाला हे सुख सतत पुढं पुढं नेत राहतं। समाधान ही स्थितीवरती अवलंबून असलेली गोष्ट नाही, ही अंतरामध्ये विवेकाने प्राप्त करायची गोष्ट आहे, जी केवळ परमार्थातूनच आपल्याला प्राप्त होऊ शकते। समाधानाची तहान ही जर आमची स्वाभाविक गरज असेल तर परमार्थ हे त्याचं माध्यम आहे। त्यामुळे परमार्थ हे प्रत्येक जीवासाठी अनिवार्य आहे। याला ऑप्शन नाही, याला पर्याय नाही। ज्याला ज्याला म्हणून सुख हवंय त्याला अध्यात्माचा मार्गच हा एकमेव राजमार्ग आहे। पण मग अध्यात्म म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांना वारंवार भेडसावत राहतो। बघा, आजचा काळ भेसळीचा काळ आहे। अन्नधान्यामध्ये तर भेसळ आपल्याला समजू शकते, परंतु परमार्थाच्या क्षेत्रामध्ये देखील इतकी सरमिसळ झालेली आहे की शुद्ध परमार्थ म्हणजे नेमका काय हे कळत नाही। शुद्ध परमार्थाच्या पायी आम्ही कधी भोंदूगिरीच्या नादी लागतो आम्हाला कळत नाही। कधी आम्हाला असं वाटतं की कोणीतरी डोक्यावर हात ठेवावा, कोणीतरी कृपा करावी आणि मग आम्हाला परमार्थ साध्य होईल, अशा आम्ही चुकीच्या संकल्पनेमध्ये पडतो आणि शुद्ध परमार्थाला विसरून जातो। माझ्या समर्थांच्या दासबोधाचा 20वा दशक आहे विमल ज्ञान निरूपण। विमल म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मल नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशुद्धी नाही, असं अत्यंत शुद्ध ज्ञान, असा अत्यंत शुद्ध परमार्थ म्हणजे नेमका काय, याची व्याख्या समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये करून देतात। काय आहे आजचा श्लोक? काय म्हणतायत समर्थ? मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले। हे मना, मी तुला अत्यंत गुह्य असं आत्मज्ञानाची अवस्था समजावून सांगितली। हे गुज आहे, हे रहस्य आहे, हे कोणालाही द्वैत भावनेने सांगता येण्यासारखं नाही। पण केवळ माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं हित व्हावं म्हणून मी तुला हे रहस्य उद्बोधन करून सांगत आहे। काय रहस्य सांगितलं बरं समर्थांनी गेल्या 2 श्लोकांमध्ये? कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था। मनाऊन मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे। कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना। बहुता दिसा आपुली भेटी झाली।
विदेहीपणे सर्व काया निवाली. सज्जनो, हे अध्यात्माचं गुज शास्त्र आहे, रहस्य आहे. बघा, आम्ही अनेक स्तोत्र म्हणतो, अनेक श्लोक म्हणतो, त्याचप्रमाणे आम्ही मनाचे श्लोक देखील म्हणतो. पण मनाच्या श्लोकाचा अत्यंत जर कुठला मेरुमणी असेल तर हे 2 श्लोक आहेत. म्हणून समर्थांनी त्याला गुज सांगितलेलं आहे. किंबहुना जसं आपण म्हणतो ना की आयसिंग ऑन द केक, त्याप्रमाणे हे 2 श्लोक हे या समस्त 205 श्लोकांचं आयसिंग ऑन द केक सारखं आहे. पण जसं ते आयसिंग केक शिवाय शक्य नाही, त्याप्रमाणे या 200 श्लोकांचा समग्र अभ्यास केल्याशिवाय या 2 श्लोकांची भूमिका तुमच्या अंतरंगामध्ये निश्चित होऊ शकत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात, मी या 2 श्लोकांच्या आधाराने मना गुज रे तुझ हे प्राप्त झाले, मी तुला दिलंय. आता बघा, प्रत्येक जण आपापल्या अधिकारानुसारच त्या गोष्टींचा वापर करतो. ज्याला हे रहस्य आहे हे कळालं, ज्याला हे प्राणाचा प्राण आहे कळालं, तो निश्चितच या 2 श्लोकांचं वारंवार चिंतन करेल, स्वतःला त्या भूमिकेमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. पण ज्याला ते गुज आहे हे कळालंच नाही, तो कदाचित यांना इतर श्लोकांप्रमाणे म्हणून सोडून देईल, त्याचं पाठांतर करेल, कदाचित कंठस्थ करेल, पण ते हृदयस्थ करणार नाही, त्या स्थितीला जाण्याचा प्रयत्न करणार नाही. पण विमल ज्ञान काय आहे, शुद्ध परमार्थ काय आहे, तर त्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी प्रयत्नशील राहणं. अरे मग प्रयत्न काय करायचे, कुठं जाऊन हे प्रयत्न करायचे, कसे हे प्रयत्न करायचे? माझे समर्थ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. ज्याला म्हणून हा विमल ज्ञान निरूपणाचा दशक प्राप्त करायचा आहे, ज्याला ही शुद्ध स्थिती प्राप्त करायची आहे, त्या प्रत्येकासाठी समर्थ आजही उपलब्ध आहेत मार्ग दाखवायला. मना गुज रे तुझ हे प्राप्त झाले, पण काय करायला पाहिजे? परी अंतरी पाहिजे यत्न केले. मला समर्थांचा सगळ्यात जर कुठला गुण आवडतो ना, तर समर्थ हे कधीही प्रारब्धवादी नाहीत. समर्थ हे कधीही कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे नाहीत. समर्थ हे प्रयत्नवादी आहेत. आणि आमच्यासारख्या इंजिनियर माणसाला त्यामुळे समर्थांसारखे संत आवडतात, कारण निरंतर प्रयत्न 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 हाच कर्माचा जो भाग परमार्थामध्ये अपेक्षित आहे ना, तो या समर्थांनी सतत सांगितला. सतत एकच फोकस दिला, एकच ध्येय दिलं, प्रयत्न करा, आणि स्वतः करून दाखवलं. बघा, माझ्या समर्थांनी देखील या रामाला प्राप्त करण्यासाठी किती प्रयत्न केले हो. टाकळीला गेले, गोदातीरी थांबून तिथं तपश्चर्या केली. पहाटेपासून, भल्या पहाटेपासून, ब्रह्ममुहूर्तापासून अगदी मध्यान्ही सूर्य येऊसपर्यंत निरंतर गायत्री पुरश्चरण, रामनाम स्मरण. त्या गायत्रीच्या या पुरश्चरणाने, रामरायाच्या उपासनेने, स्वतः अत्यंत प्रयत्नांनी त्यांनी रामाचं दर्शन घेतलं. त्यामुळे समर्थ हे निरंतर प्रयत्नवादी संत आहेत. आणि तेच आम्हाला ते सांगतात की परी अंतरी पाहिजे यत्न केले. आणि प्रयत्न करणं म्हणजे प्रत्येकाने टाकळी क्षेत्री जाऊन जप करणं, तपश्चर्या करणं किंवा घरदार सोडून जाणं हे समर्थांना अपेक्षित नाही. ते म्हणाले, ते आम्ही सगळे प्रयत्न केले, आम्ही ते सगळे कष्ट भोगले. तुम्हाला ते कष्ट देहाने करायची गरज नाही. तुम्हाला प्रयत्न कुठं करायचे? परी अंतरी पाहिजे यत्न केले. आतमध्ये स्वतःच्या वृत्तींना बदलण्याचा यत्न, स्वतःच्या देहबुद्धीला मारण्याचा यत्न, स्वतःच्या स्वार्थाला जाळण्याचा यत्न, एका ठिकाणी बसून रामनामस्मरण करण्याचा यत्न, हे सगळं तुम्हाला केलं पाहिजे. परी अंतरी पाहिजे यत्न केले. मग प्रयत्न काय केले पाहिजेत? समर्थ प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतात ना. बघा, आपल्याला समर्थांनी अंतरी हा शब्द इथं वापरलाय. यातून एक गोष्ट लक्षात घ्या, घरदार सोडायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला तिथं काहीही वेगळं करण्याची गरज नाही. याच जन्मी येणोची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. जेव्हा माझे समर्थ आम्हाला दासबोधामधून हे सूत्र देतात की या जन्मात आहे त्या परिस्थितीत
आहे त्या प्रारब्धामध्येच तुम्हाला राम प्राप्त करायचा आहे. व यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. बहु हिंडता सौख्य होणार नाही. शिडावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतराया बोधली जे. विचाराने आपल्या अंतरंगामध्ये साधनेतून येणारा विवेक विचार हा अत्यंत गरजेचा आहे. तो यत्न तुम्हाला केला पाहिजे. आणि तो यत्न करण्यासाठी काय करावं, त्याचं साधन काय? सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. आहा, खरोखर समर्थांसारखा अत्यंत तर्कबुद्धीने शुद्ध परमार्थ सांगणारा संत मिळणं हा दुरापास्त आहे. काय करायचा यत्न? यत्न विचाराचा करायचा आहे. यत्न देहाचा नाही. यत्न काही परिस्थिती बदलण्यासाठी नाही. यत्न केवळ एकच आहे, मी त्या भगवंताचं स्मरण आहे त्या परिस्थितीमध्ये कसं टिकवू शकेन. आणि तो करण्यासाठी काय करावं? सदा श्रवणे. सदा श्रवणे. पण श्रवणी कोणाचं करायचं? धरी सज्जन संगती धन्य होसी. बघा, आजच्या काळामध्ये अनेक माध्यम श्रवणासाठी उपलब्ध आहेत. आपण सज्जन या शब्दाचा बराच उहापोह काही श्लोकांच्या आधाराने केलेला आहे की सज्जन कसा असतो. सज्जन तो आहे ज्याने या आत्मज्ञानाच्या आधाराने ईश्वराची अनुभूती घेतलेली आहे. सज्जन तो आहे जो तुम्हाला सतत निरंतर साधनेवरती लक्ष केंद्रित करायला लावेल. आपल्याला समर्थांनी सद्गुरूची व्याख्या दासबोधामध्ये करताना सांगितली ना, की न लाविती साधन न करिविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याला तीन मिळाले तरी त्याजावे. जो साधनेच्या विषयी आपल्याला पराकाष्ठा करायला लावत नाही, जो इंद्रिय दमन करायला शिकवत नाही, असे गुरु जरी अनंत मिळाले तरी अशा गुरूंच्या नादी लागू नये. सज्जन तो आहे जो आम्हाला निरंतर साधननिष्ठ राहण्यासाठी शिकवेल. तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या, हाच त्याचा अट्टहास असेल. तो तुम्हाला तुमचं कर्तेपण घालवण्यासाठी निरंतर प्रेरित करत राहील. तो रामाच्या इच्छेवरती संसार सोडायला तुम्हाला सांगेल. राम करता ही भावना तुमच्या हृदयामध्ये जो निरंतर जागृत ठेवेल, जो तुमच्या प्रत्येक प्रश्नामध्ये रामाची इच्छा या भूमिकेतून जीवनाकडे बघायला लावेल, जो कुठलाही जादूटोणा करणार नाही, जो तुमचं निरंतर समाधान राखेल, तो सज्जन. अशा सज्जनाचं हे मना तू निरंतर श्रवण कर. सदा श्रवणे. अशा सज्जनाचं ऐक. उगीच भारंभार ऐकत बसू नकोस. काही लोकांना सवय असते, हे झालं की ते ऐका, ते झालं की ते ऐका, ते झालं की ते ऐका. नाही, मी म्हणतो तुम्ही ऐकायला देखील हरकत नाही, पण गाळणी घेऊन तरी बसा. जे श्रवण केल्याने तुमच्या हातामध्ये जपाची माळ येईल. तुम्हाला असं वाटेल, अरे किती वेळ आपण वाया घालवतोय. आपल्या समर्थांनी आपल्याला सांगितलंच ना, की बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी. ज्याला प्रत्येक क्षण सार्थक करायला वाटेल असं श्रवण, जे श्रवण केलं असता मनुष्य सगळं काही विसरून साधनेला लागेल, ते श्रवण. आणि ते श्रवण कसं कर? सदा निरंतर कर. बघा, साधकाने कधीही श्रवणाचा अव्हेर करू नये. किंबहुना मी असं म्हणीन की तीर्थक्षेत्र आता त्यालाच म्हणावं जिथं आपल्याला आत्मज्ञानासाठी उपयुक्त असं श्रवण घडेल. कारण अनेक ठिकाणी आज श्रवणाच्या नावाने उदासीनता दिसते. लोकांना श्रवण जर घडलं नाही तर श्रवणाच्या अभावी समाज हा कधीही परमार्थ सन्मुख राहू शकत नाही. श्रवणाच्या अभावी लोकांच्या मनामध्ये विषय हे स्वाभाविकपणे प्रवेश करतात. प्रपंच हा श्रवणातूनच आपल्या मनातून हद्दपार होऊ शकतो. श्रवण थांबलं की सगळीकडे प्रपंच शिरतो. किंबहुना अनेक परमार्थ संस्था देखील त्यावेळेला प्रपंच करू लागतात, जेव्हा तिथं अध्यात्मपर श्रवण थांबतं. आणि मी अध्यात्मपर श्रवण म्हणतोय, अध्यात्मपर श्रवण जे आम्हाला अत्यंत शुद्ध परमार्थाच्या दिशेने निरंतर वाटचाल करायला लावेल, जे आम्हाला भगवंताच्या नामस्मरणाशिवाय अजून इतर कुठलंही साधन नाही हे वारंवार सांगत राहील. सगळ्या गोष्टी सोडून भगवंताच्या नामाला
जे आम्हाला निरंतर बसण्यासाठी उद्युक्त करेल असं श्रवण. बघा, साधक वर्गामध्ये जरी असं श्रवण करायला मिळालं तरी देखील एक उदासीनता दिसते. आपण आता या झी 24 तासच्या माध्यमातून मी खरोखर त्यांचे वारंवार धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एक असं आपल्याला दालन उपलब्ध करून दिलं की ज्याच्या आधाराने तुम्ही मनापासून या मनाच्या श्लोकांचं श्रवण करू शकला. पण मी अनेक साधकांना जेव्हा भेटतो आणि कधी कधी विचारतो की तुम्ही मनाचे श्लोक ऐकता का, यावरती ते म्हणतात, हो आम्हाला कळालं पण नाही जमत ऐकायला. सज्जनो, साधना करण्यासाठी हे सगळे पूर्वग्रह दूषित असे विचार बाजूला ठेवून ज्याच्यामध्ये शुद्ध परमार्थ सांगितला आहे अशा श्रवणाची तत्परता तुम्ही दाखवा. काय होतं, अनेक वृद्ध किंवा जे बराच काळापासून साधन करणारी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये देखील एक प्रकारे या श्रवणाच्या विषयी निराशा असते. अहो, आम्ही ह्यांचं ऐकलंय, आम्ही त्यांचं ऐकलंय, आता आम्हाला अजूनही काही ऐकायची गरज वाटत नाही. सज्जनो, जिथं माझ्या रामायणामध्ये महादेव हा कैलास सोडून या अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये रामकथा ऐकायला येतो, यातून आपण काय बोध घेतला पाहिजे की जो समस्त परमार्थाचा वक्ता आहे तो महादेव देखील परमार्थ श्रवणाविषयी किती उत्सुक आहे, किती जागरूक आहे. त्यामुळे जिथं शुद्ध परमार्थ सांगितला जातो तिथं साधकाने कुठल्याही वयाचा तो असो, कितीही काळ त्याची साधना झालेली असो, त्याने श्रवणासाठी तत्पर असायला हवं. काय करतं श्रवण? श्रवण तुमच्या अंतरंगामधल्या किलमिशांना स्वच्छ धुवून काढतं. श्रवण तुमच्या अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेल्या प्रपंचाला बाहेर काढतो. श्रवण तुमच्या साधनेला आलेला मरगळीला झटकतो. श्रवण तुमच्या साधनेला पुन्हा एक चेतना प्रदान करतो, ज्याला आम्ही आजच्या काळामध्ये बॅटरी चार्ज होणं असं म्हणतो. पण आपण म्हणाल की दादा, अहो आजच्या काळामध्ये हे श्रवण कुठं शोधायचं? ठीक आहे, आपण म्हणाला की काही ठिकाणं उपलब्ध आहेत. आपला हा मनोबोधाचा वर्ग देखील या विमल शुद्ध ज्ञान याच्याशिवाय दुसरं काय सांगतो? बघा, शुद्ध ज्ञानाची काही लक्षणं आहेत आणि अर्थात ही मी माझ्या पद्धतीने सांगतोच, पण याला पूज्य प्रेमानंद महाराजांनी देखील आपल्याला सांगून ठेवले. शुद्ध ज्ञान काय? जिथं कोणीही काहीही मागत नाही. बघा, आता आपण एवढे 200 दिवस या मनोबोधाचा अभ्यास करतोय. कदातरी माझे हात तुमच्या समोर, आमची गोशाळा ट्रस्ट आहे, गोमातांसाठी देणग्या द्या, याच्यासाठी देणग्या द्या म्हणून कधी माझे हात पसरलेत का हो मी? शुद्ध ज्ञानाचं एक लक्षण आहे जिथं कुठलीही अपेक्षा नाही. आमच्या समर्थांचं एक वाक्य आहे 11व्या दशकामध्ये, आमची प्रतिज्ञा ऐसी, न मागावे काही शिष्यासी, आपुल्या मागे जगदीशाशी भजत जावे. आमची प्रतिज्ञा आहे, आम्ही कधी हात पसरणार नाही. आम्ही कधी तुम्हाला हे म्हणणार नाही की असं असं केलं, हे मदत केली तर तुम्हाला हे प्राप्त होईल. नाही नाही सज्जनो, त्यामुळे शुद्ध ज्ञानाचं संवाद, शुद्ध ज्ञानाच्या निरूपणाची एक अत्यंत महत्वाची खूणगाठ आहे की जिथं वक्त्याला कशाचीही अभिलाषा नाही. तो तुमच्याकडून नामाव्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा ठेवत नाही. अहो, माझे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य म्हणायचे, मंदिराच्या बाहेर बसलेला एखादा भिकारी जसा ओशाळल्याप्रमाणे प्रत्येकाकडे पाहत असतो, त्याप्रमाणे मी तुम्हा प्रत्येकाकडे पाहतो की तुम्ही नाम घ्याल का हो, तुम्ही नाम घ्याल का हो. बघा, हे वाक्य जरी ऐकलं तरी त्या दिवशी 4-5 माळा विशेषत्वाने आनंदाने करायची इच्छा होती की नाही, ह्याला म्हणतात श्रवण. असं श्रवण आपण करा. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, निश्चयाने करा. शुद्ध ज्ञान ज्याने आपलं वृद्धिंगत होईल असं श्रवण तुम्ही करा. आणि या श्रवणातून तुम्ही काय करा? नामस्मरणाला लागा, उपासनेला लागा, साधनेला लागा. याच्या पलीकडं समर्थांच्या मनोबोधाचा काहीही सारांश नाही बघा. आणि सज्जनो, जर तुम्हाला श्रवण करता येत नसेल, वय झालं असेल, कुठं जाता येत नाही, कोणावर विश्वास ठेवावा कळत नाही, काही हरकत नाही. नामा इतका उत्तम दुसरा सत्संग नाही. महाराज म्हणतात, नाम आपल्या मुखाने घ्या, इतकं हळूवारपणे घ्या आणि ते आपल्या कानांनी ऐका. नामाचं श्रवण घडणं याच्या इतकं उत्तम दुसरी सत्संगती नाही. नाम सदा ऐका, नाम कानांनी ऐका.
नाम हे स्वतः स्वसंवेद्य आहे. नाम हेच तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पर्याप्त आहे. नामा व्यतिरिक्त इतर कुठल्याही माध्यमाची खरं तर गरज नाही. पण आज आमच्यासारख्या साधकांना, जे देहबुद्धीच्या पातळीवरती आहेत, त्यांना द्वैत बुद्धीने कोणीतरी श्रवण करणं, सांगणं गरजेचं आहे. अशा लोकांसाठी शुद्ध ज्ञान हा क्रायटेरिया, हे एकमेव सूत्र आपण आपल्या हृदयात ठेवावं, श्रवण करावं. जे जे काही ऐकाल त्यामधून साधनेला उपयुक्त आहे अशा गोष्टी आपण घ्याव्या. म्हणजे तुमचं सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होशी. या अवस्थेमध्ये प्रयत्न चालू राहतील. असे प्रयत्न अनंत काळापर्यंत करत राहा. मग आत्मज्ञानाचा कवडसा तुमच्या हृदयामध्ये प्रगटेल. हेच श्री समर्थांचं आपल्याला सांगणं. आता 3 श्लोक राहिलेले आहेत, त्याचं चिंतन आपण उद्यापासूनच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय